नेवासा शहरातील दुर्गादेवी मंदिरातील दानपेटी चोरी करणारे व घरफोडी करणारे 2 सराईत आरोपी 57,500 रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. नेवासा शहरात दिनांक 1 जानेवारी रोजी अनोळखी इसमांनी औदुंबर चौक येथील दुर्गादेवी मंदिराच्या गेटचे कुलूप तोडून मंदिरात जाऊन 11,000 रुपये किमतीची दानपेटी व दानपेटीतील रोख रक्कम चोरून नेल्याबाबत नेवासा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमून गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नांतून नेवासा नगर पंचायत अंतर्गत शहरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत झाली. त्यामध्ये शहरातील दुर्गादेवी मंदिरातील दानपेटी चोरून नेणारे आरोपी कैद झाले होते. त्यानंतर तपासाची चक्रे फिरवताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी आकाश उर्फ मलिंगा जगधने राहणार गंगानगर याने त्याच्या साथीदारासह सदरचा गुन्हा केला असून तो ज्ञानेश्वर कॉलनी मागे काटवनात बसलेला आहे. आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देऊन पंचांना सोबत घेऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्याने पथकाने सदरच्या ठिकाणी जाऊन 2 संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी अधिक विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची व परिसरात अजून 5 गुन्हे केल्याची कबुली दिली. या गुन्ह्याबाबत पथकाने आकाश उर्फ मलिंगा कचरू जगधाने व विशाल अरुण बर्डे दोन्ही राहणार गंगानगर यांना अटक केली आहे. सखोल तपास केला असता त्यांनी त्यांचे साथीदार अमर बर्डे व बंटा उर्फ सौरभ हे दोन्ही राहणार गंगानगर हे असल्याचे सांगितले आहे. ते अद्याप फरार आहेत. अटक केलेल्या आरोपींच्या अंगझडतीमध्ये सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम व विविध कंपन्यांचे 4 मोबाईल असा एकूण 57,500 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. यातील आरोपी आकाश उर्फ मलिंगा कचरू जगधने हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध दरोडा तयारी, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, गंभीर दुखापत असे गंभीर स्वरूपाचे एकूण 19 गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, ज्ञानेश्वर शिंदे, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, संदीप दरंदले, फुरकान शेख, किशोर शिरसाट, जालिंदर माने, बाळासाहेब गुंजाळ, प्रमोद जाधव, चंद्रकांत कुसळकर व अरुण मोरे यांनी केलेली आहे. आम्ही नेवास्कर न्यूजसाठी अभिषेक गाडेकर व सौरभ मुनोत, नेवासा.